नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमधलं हे केमिस्ट्रीचं दुसरं लेक्चर आहे. दुसरं म्हणजेच तिसरं लेक्चर आहे आणि दुसरा चॅप्टर आपला आहे. तर दुसरा चॅप्टर आपला असा आहे की द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर हा दुसरा चॅप्टर आपण चालू करणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला द्रव्य म्हणजे काय ते सांगितलं होतं. द्रव्याचे दोन पद्धतीनुसार विभाजन करता येते. एक होते भौतिक पद्धत आणि दुसरा आहे रासायनिक पद्धत. भौतिक पद्धतीनुसार त्याचे किती भाग पडतात तर 5 भाग पडतात. म्हणजे त्याच्या अवस्था आहेत. पहिली होती स्थायू, ते आपण बघितली. नंतर द्रव, नंतर वायू, नंतर अयनावी म्हणजेच प्लाझ्मा आणि 5वी अवस्था आपण बोस आयन्स्टाईन कंडेन्सेट हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण जे आहेत वायूचे जे नियम आहेत ते बघितले, गॅसेस लॉ बघितले. त्यानंतर आपण अवस्थेचं अवस्थांतर जे आहे म्हणजे स्थायीचं वायू, वायूचं द्रव, द्रवाचं परत वायू, या अवस्था ज्या आहेत ह्या कोणकोणत्या अवस्था आहेत या सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण बघूया. तर रासायनिक वर्गीकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण करताना त्याचे 3 भाग करतात किंवा त्याचं विभाजन जे आहे 3 पार्टमध्ये केलेलं जातं. पहिलं असते मूलद्रव्य, दुसरं असते संयुग आणि तिसरं असते मिश्रण. ठीक आहे. म्हणजेच द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण करायचं म्हटलं तर पहिले मूलद्रव्य येईल, दुसरं येईल संयुग आणि तिसरं येईल मिक्सचर. काय येईल? मिश्रण. आता मूलद्रव्य म्हणजे काय तर मूलद्रव्य जवळपास पाहिली तर आपल्याला जवळपास सध्या 118 जे आहेत मूलद्रव्य सध्या ज्ञात आहेत. किती? 118 मूलद्रव्य जे आहेत सध्या आपल्याला माहिती आहेत. आता मूलद्रव्य म्हणजे असा घटक जो निसर्गामध्ये आपल्याला शुद्ध स्वरूपात भेटतो त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. शुद्ध स्वरूपात भेटतो म्हणजे काय तर पाहायला गेलं तर समजा सोने जे आहेत, सोने हे जर आपल्याला सोन्याच्या काळात खाणी आहेत म्हणजे शुद्ध स्वरूपात भेटते म्हणजेच मूलद्रव्य काय आहे? शुद्ध स्वरूपामध्ये आहे म्हणून ते काय आहे? मूलद्रव्य आहे. चांदी शुद्ध स्वरूपात भेटते म्हणजेच ते काय आहे? मूलद्रव्य आहे. म्हणजे निसर्गात आपल्याला ते जशा तशा प्रमाणात भेटते म्हणून ते काय आपल्याला मूलद्रव्य त्याला म्हणता येईल, एलिमेंट त्याला म्हणता येतील. ठीक आहे. मूलद्रव्य समजलं. ठीक आहे. आता या मूलद्रव्याचे 3 भाग पडतात. पहिला असतो धातू, अधातू आणि धातू सदृश्य. 3 भाग कुठले? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. मेटल, नॉन मेटल आणि मेटालॉइड्स. मेटल म्हणजे काय की मेटल जर पाहिलं तर सध्या जे आहे 70 ही जी मेटल आहेत. अधातू जर पाहिलं तर 22 ही अधातू आहेत आणि बाकी जे उरले ते काय आहेत? धातू सदृश्य. आता मेटल म्हणजे काय तर मेटल म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्यामध्ये तन्यता असते, जे विजेचे जे आहेत सुवाहक असतात. त्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर त्यांना चकाकी असते, ते काय असतात? धातू असतात. अधातू म्हणजे काय की ज्यामध्ये तन्यता नसते, ज्यांना चकाकी नसते आणि जे विजेचे दुर्वाहक असतात ते अधातू असतात. आणि धातू सदृश्य, धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात म्हणून त्यांना काय म्हणतात? धातू सदृश्य म्हणतात. ठीक आहे. धातू जर म्हटलं तर तांबे, चांदी, सोने हे जे आहेत धातू आहेत. अधातू म्हटलं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे अधातू आहेत. आणि धातू सदृश्य म्हटलं तर जसं आपलं आर्सेनिक झाला, त्याच्यानंतर जर्मेनियम झालं, आर्सेनिक झाला, सेलेनियम झाला, बोरॉन आणि सिलिकॉन झाला. हे जे आहेत आपले धातू सदृश्य आहेत. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम आणि आर्सेनिक आणि सेलेनियम. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक आणि सेलेनियम जे आहेत हे धातू सदृश्य आहेत. ठीक आहे. आता मूलद्रव्य तुम्हाला समजलं की मूलद्रव्य जे आहेत हे शुद्ध स्वरूपामध्ये भेटतात. शुद्ध स्वरूपामध्ये भेटतात म्हणजे काय की एकदम सर्वात शुद्ध म्हणजे काय की निसर्गामध्ये आपल्याला जसे आहेत तशा प्रमाणात भेटतात. म्हणजे सोन्याचे आपल्याला खाणे भेटतात तर सोने काय शुद्ध स्वरूपात आहे. चांदीच्या खाणे भेटतात तर चांदी काय शुद्ध स्वरूपात आहे. तर शुद्ध स्वरूपात भेटणाऱ्या ज्या आपल्याला निसर्गातून ज्या घटक आहेत त्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो. आणि धातू म्हणजे ज्यांना चकाकी असते, त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये काठिण्य असते, वर्धनीयता असते, तन्यता असते आणि जे विजेचे सुवाहक असतात त्यांना आपण धातू म्हणतो. ते एकूण 70 आहेत. अधातू जर म्हटलं तर ते विजेचे दुर्वाहक असतात. ते काठिण्य, त्या पातळी त्यांची कमी असते किंवा त्यामध्ये वर्धनीयता गुणधर्म नसतो, तन्यता गुणधर्म नसतो, ते अधातू असतात. आणि दोन्हींचे गुणधर्म जे दाखवतात यांचे मिश्र जे असतात, धातू आणि अधातू यांचे मिश्र गुणधर्म जे दाखवतात ते असतात धातू सदृश्य, ज्याच्यामध्ये बोरॉन, सिलिकॉन, त्याच्यानंतर
आपण कुठलं पाहिलं की आर्सेनिक आणि सेलेनियम हे जे आहेत धातू सदृश्याचे उदाहरणं आहेत. आता संयुग म्हणजे काय की संयुग एकदम सोपं आहे. 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात जर प्रमाण फिक्स असेल तर ते संयुग असते. किंवा सरळ सरळ बघा, H2O आपण बघितला, H2O बरोबर आहे. H2O म्हणजे काय रे, पाणी आहे ना. H2O म्हणजे काय, पाणी. म्हणजे यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू आहे, बरोबर आहे. म्हणजे यावरून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बनलं ते काय झालं, आपलं पाणी. आता बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय आहे, वेगळा घटक आहे आणि हायड्रोजन काय आहे, वेगळा घटक आहे. पण हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे गुणधर्म H2O मध्ये दिसतात का, नाही दिसत. H2O म्हणजे पाणी हा वेगळा झाला. म्हणजे यामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिसळल्यानंतर याचा वेगळाच घटक तयार झाला. या दोघांचे गुणधर्म या संयुगामध्ये दिसत नाही आहेत, म्हणजेच ते काय झालं, संयुग झालं. ठीक आहे. म्हणजे हे जे आहेत, जे आपण मिश्रण केलेलं आहे कशामधलं, मूलद्रव्याचं. मूलद्रव्य मग ते धातू असतील, अधातू असतील किंवा धातू सदृश्य असतील, त्यांचं मिश्रण केल्यानंतर ते जर कोणतेही गुणधर्म दाखवत नसतील तर ते संयुग असतात. किंवा ज्या 2 धातूंचं किंवा अधातूंचं किंवा धातू सदृश्यांचं मिश्रण केल्यानंतर तुम्हाला जर केमिकल फॉर्म्युला लिहिता येत असेल तर ते काय असतात, संयुग असतात. तुम्हाला जर केमिकल फॉर्म्युला लिहिता येत असेल तर ते काय असतात, संयुग असतात. लक्षात आलं. संयुग कशाला म्हणतात तर, ठीक आहे. आणि यामध्ये काय असतात, रासायनिक बंध असतात. काय असतात, रासायनिक बंध. म्हणजे H2O आहे, H2O मध्ये हायड्रोजनचे काय आहेत, 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनचा काय आहे, 1 अणू आहे. याला काय म्हणतो आपण, रासायनिक बंध असतात. कार्बन डायऑक्साईड म्हटला, कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बनचा 1 रेणू आणि ऑक्सिजनचे 2 रेणू, कार्बनचा 1 रेणू आणि ऑक्सिजनचे 2 रेणू म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे हे पण काय आहे, संयुग आहे, बरोबर आहे. कारण कार्बनचे आणि ऑक्सिजनचे गुणधर्म CO2 मध्ये दाखवत नाहीत, तो वेगळाच घटक तयार होतो, त्याला संयुग म्हणतात. आणि याचं रासायनिक सूत्र लिहिता येते, कार्बन डायऑक्साईड याला म्हणतो आपण. याचं रासायनिक सूत्र काय आहे, CO2 हे लिहिता येते, म्हणजेच ते काय, संयुग आहे. ते काय, संयुग आहे. ठीक आहे, समजलं. आता मिश्रण बघूया. आता मिश्रण आणि संयुगामधला डिफरन्स हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मिश्रण जर केलं तर मिश्रणाचा आपल्याला केमिकल फॉर्म्युला लिहिता येत नाही, तेव्हा ते मिश्रण असते. फॉर एक्झाम्पल, जर आपण समजा एक पाण्याचा ग्लास घेतला, त्यामध्ये पहिले पाणी आहे, नंतर त्यामध्ये मीठ टाकलं, बरोबर आहे. आता पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मीठ आणि पाणी याचं मिश्रणाचं जे आहे ते काही केमिकल फॉर्म्युला लिहिता येईल का, नाही लिहिता येत. म्हणजे ते काय झालं, मिश्रण झालं. ठीक आहे, लक्षात आलं. ज्याचा काही केमिकल फॉर्म्युला लिहिता येत नाही आहे ते काय असते, मिश्रण असते. आणि यांचं प्रमाणसुद्धा सांगता येत नाही. यांचं प्रमाण सांगता येते का, जसं आपल्याला पाणी तयार करण्यासाठी इथं हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू पाहिजे होता, तसं इथं मीठ आपण कितीही टाकू शकतो आणि पाणी पण कितीही घेऊ शकतो. याचं काही प्रमाण फिक्स आहे का रे, की एका ग्लासमध्ये एवढंच मीठ टाकायचं आहे, असं काही फिक्स असते का, नाही आहे. म्हणजे याचं प्रमाण निश्चित नसते, म्हणजे ते काय असते, मिश्रण असते. ठीक आहे, लक्षात आलं. आता समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण जर म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यामध्ये एक घटक संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखे मिसळतात त्याला समांगी मिश्रण म्हणतो. आणि विषमांगी मिश्रण म्हणजे ज्यामध्ये एक घटक त्या संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखे मिसळत नाही त्याला विषमांगी मिश्रण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समांगी मिश्रण म्हणजे द्रावण म्हटलं तर समांगी मिश्रणाचा जो टाईप आहे आणखी त्याला द्रावण म्हणतात. मग समांगी मिश्रण म्हणजे काय, जे आता मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं की बघा, पाण्यामध्ये जर मीठ टाकलं आणि मी त्याला जर घोळलं तर ते पाणी आणि मीठ आपल्याला एकसारखं दिसत नाही. म्हणजे त्यांचं काय होते, एक जिनसी ते होऊन जाते. म्हणजे पाण्यामध्ये मीठ जो आहे ते एकदम विरघळून जाते, त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि विषमांगी मिश्रण म्हणजे काय, पाण्यामध्ये जर मी रॉकेल टाकलं तर जो रॉकेल जो आहे पाण्यावर तरंगताना दिसते, म्हणजे ते एकजीव होते का, नाही होत. म्हणजे त्याला आपण म्हणतो विषमांगी मिश्रण. ठीक आहे, विषमांगी मिश्रण. लक्षात आलं. समांगी मिश्रण म्हणजे काय की त्या मिश्रणामध्ये जर आपण एखादा घटक टाकला तर जो संपूर्ण प्रमाणामध्ये त्यामध्ये जर विरघळत असेल किंवा मिसळत असेल तर त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि विषमांगी मिश्रण म्हणजे काय,
जर एक घटक त्या मिश्रणामध्ये टाकला तर जो संपूर्ण प्रमाणामध्ये जर मिसळत नसेल तर त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. आणि त्याचं समांगी मिश्रण म्हणजेच द्रावण, जसं मीठ आणि पाण्याचं द्रावण. ठीक आहे. आता याच्यामध्ये द्रावणामध्ये दोन भाग पडतात. आता द्रावण म्हणजे एक असतो द्रावक आणि एक असतो द्राव्य. द्रावक आणि द्राव्य. द्रावक म्हणजे काय की ज्याचं प्रमाण जास्त आहे. ज्या घटकामध्ये आता बघा हा पाण्याचा ग्लास घेतला तर पाणी यामध्ये काय राहील, जास्त राहील. मीठ जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये कमी राहील. म्हणजे द्रावक काय आहे, पाणी आहे. किंवा मिश्रणामध्ये ज्याची मात्रा जास्त असते त्याला काय म्हणतो, द्रावक म्हणतो. किंवा जो आपल्यामध्ये ते विरघळून घेण्याचा किंवा ते मिश्रण ग्राफ करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण द्रावक म्हणतो. द्राव्य म्हणजे काय की मीठ आपण पाण्यामध्ये टाकू राहिलो म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे, तो त्याला काय म्हणतात, द्राव्य म्हणतात. द्रावणामध्ये दोन घटक द्रावक आणि द्राव्य. ज्याचं प्रमाण जास्त तो द्रावक आणि ज्याचं प्रमाण कमी तर द्राव्य. जो आपल्यामध्ये सामावून घेतो तो द्रावक असतो, जो त्यामध्ये सामावतो तो काय असतो, द्राव्य असतो. ठीक आहे, लक्षात आलं. आता या विषमांगी मिश्रणाचे दोन प्रकार, एक असते निलंबन आणि एक असते कलील. आता निलंबन म्हणजे काय, जर पाण्यामध्ये मी दगड टाकले, पाण्यामध्ये जर दगड टाकले तर यामधले पाण्यामधले दगड जर मला काढायचे असतील तर मी सरळ हाताने ते काढू शकतो. त्यामध्ये मला काही प्रोसेस करण्याची गरज आहे का, काही रासायनिक क्रिया करण्याची गरज आहे का, नाही आहे. तर याला म्हणतात निलंबन. आणि कलील म्हणजे काय, पाण्यामध्ये जर मी रॉकेल टाकलं तर रॉकेल त्यामध्ये पूर्ण मिसळते, पण जे रॉकेल मी त्यामधून रासायनिक क्रिया केल्यानंतरच काढता येईल. डायरेक्ट काढता येईल का, नाही काढता येत. म्हणजे यामध्ये छोटे छोटे घटक जर मिक्स झाले तर ते कलील असते. आणि मोठे मोठे घटक जे आपण साधी क्रिया किंवा साध्या गोष्टीने त्या गोष्टी आपण त्यापासून सेपरेट करू शकतो त्याला काय म्हणतात, कलील असं म्हणतात. या गोष्टी लक्षात ठेवा. आता प्रत्येक याची गोष्ट मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे की केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर यामध्ये तुमचे तीन भाग पडतात, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मूलद्रव्याचे तीन भाग, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. संयुगाचा कुठलाही भाग नाही, संयुग सेपरेट आहे. संयुग जे आहे याचं जो केमिकल फॉर्म्युला आहे तो आपल्याला भेटतो म्हणून ते संयुग असते. संयुगाचं आहे त्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित असते, ते संयुग असते. आणि संयुग तयार झाल्यानंतर ते जे आधीचे जे घटक त्यामध्ये मिक्स झालेले आहेत त्याचे कोणतेही गुणधर्म दाखवत नाही, त्याला संयुग म्हणतात. मिश्रण म्हणजे काय की मिश्रण कशाला म्हटलं आपण, मिश्रण म्हणजे काय की जे आधीचे गुणधर्म आहेत ते दाखवतात आणि ज्याचा केमिकल फॉर्म्युला लिहिता येत नाही ते मिश्रण असते. बरोबर आहे. म्हणजे दूध आणि समजा साखर आणि मिठाचं किंवा मीठ आणि पाण्याचं जर आपण मिश्रण केलं ते पाण्याचे आणि मिठाचं जे आहे, मीठ जे खारट आहे ते गुणधर्म दाखवते. ठीक आहे, म्हणून ते मिश्रण झालं. मिश्रणाचे दोन प्रकार, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण म्हणजे जो घटक त्या द्रावणामध्ये टाकला जातो तो एकसारखा मिसळला जातो त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि जो घटक टाकला जातो तो एकसारखा मिसळला जात नाही त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. समांगी मिश्रणाचं उदाहरण आहे द्रावण. म्हणजेच द्रावक आणि द्राव्य, ज्याचं प्रमाण जास्त असते द्रावणामध्ये तो द्रावक असतो, ज्याचं प्रमाण कमी असते द्रावकामध्ये तो द्राव्य असतो, द्रावणामध्ये तो द्राव्य असतो. निलंबन म्हणजे काय की पाण्यामध्ये जर दगड टाकले तर दगड आपण साध्या क्रियेने म्हणजे हाताने उचलून आपण बाहेर काढू शकतो. म्हणजे यामध्ये आपल्याला कोणतीही रासायनिक क्रिया करण्याची गरज नाही आहे, त्याला निलंबन म्हणतात. आणि कलील, पाण्यामध्ये जर आपण रॉकेल टाकलं तर ते सेपरेट करताना त्याचे काय बारीक बारीक कण असतात किंवा बारीक बारीक ते पार्टिकल असतात, ते आपण हाताने वेगळे करू शकतो का, नाही वेगळे करू शकत. तर त्यासाठी आपल्याला रासायनिक अभिक्रिया करावं लागतं, याला म्हणतात कलील. तर आता हे सर्व जे आहेत हे आपण सेपरेट म्हणजेच मूलद्रव्य कशाला म्हणतात, मूलद्रव्याची संज्ञा जी आहे ते कोणी मांडली, मूलद्रव्याची व्याख्या कोणी केली, या सगळ्या गोष्टी आपण आता पुढे बघूया. तर पुढे बघूया आता मूलद्रव्य जी आहेत ही संकल्पना पूर्ण डिटेल्समध्ये आपण बघूया. तर मूलद्रव्याची जी ही संज्ञा आहे ही संज्ञा सर्वप्रथम रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने 1661 बांधलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. मूलद्रव्याची संज्ञा जी आहे रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने 1661 मांडली. त्यानंतर फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लावॉयसियर यांनी मूलद्रव्याची व्याख्या मांडली आणि त्या व्याख्येमध्ये त्यांनी म्हटलं की मूलद्रव्य जे आहेत हा सर्व द्रव्याचा अविभाज्य घटक आहे. मूलद्रव्य जो आहे हा सर्व द्रव्याचा अविभाज्य घटक आहे. ही जी व्याख्या आहे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटॉइन लॅव्हायसियर यांनी मूलद्रव्याची व्याख्या मांडलेली आहे. संज्ञा कोणी मांडली, रॉबर्ट बॉईल यांनी 1661. साधारणतः निसर्गामध्ये तुम्हाला मी सांगितलं की 92 मूलद्रव्ये आढळतात आणि सर्व मिळून एकूण 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. टोटल किती आहेत, 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. तसे पाहता निसर्गामध्ये 94 मूलद्रव्ये आढळतात,
परंतु त्यापैकी पुढे दिलेले 2 मूलद्रव्य जे आहेत ते खूपच कमी प्रमाणात आढळतात. त्यामधला 93 नंबरचा आहे नेप्ट्युनियम आणि 94 नंबरचा आहे प्लुटोनियम. हे जे 2 मूलद्रव्य आहेत हे खूपच कमी प्रमाणात आढळतात. म्हणजे टोटल किती आहेत? 118 आहेत आणि निसर्गामध्ये सामान्यतः किती सापडतात? 92 आहेत. आणि जे 2 आहेत नेप्ट्युनियम आणि प्लुटोनियम हे खूपच कमी प्रमाणामध्ये आढळतात. मूलद्रव्याला दिलेली जी संज्ञा असते ही लॅटिन भाषेमध्ये असेल, जर्मन भाषेमध्ये असेल आणि ग्रीक भाषेतून घेतली जाते. म्हणजे मूलद्रव्याला संज्ञा दिली जाते. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन म्हटलं तर हायड्रोजन आपण H ने दाखवतो, तर H जी आहे ही लॅटिन, जर्मन किंवा ग्रीक भाषेतून घेतलेली काय असते? संज्ञा असते. पृथ्वीवर सर्वात प्रथम बघा, विश्वामध्ये सर्वात जास्त आढळणारे मूलद्रव्य जे आहे ते हायड्रोजन आहे. विश्वामध्ये सर्वात जास्त आढळणारं मूलद्रव्य जे आहे ते हायड्रोजन आहे. आणि पृथ्वीवर सर्वात जास्त आढळणारं मूलद्रव्य जे आहे ते ऑक्सिजन आहे. कोणतं आहे? ऑक्सिजन आहे. आणि वस्तुमानाच्या नुसार जर पाहिलं तर पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य जे आहे ते कोणतं आहे? लोह आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. विश्वात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य हायड्रोजन, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य ऑक्सिजन आणि वस्तुमानाच्या नुसार जर विचार केला तर पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य कुठलं आहे? आपलं लोह आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीनं मूलद्रव्यांचे कणांचे विभाजन करता येत नाही. कोणतीही भौतिक आणि रासायनिक पद्धत जर केली आपण तर त्या पद्धतीनुसार मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही. मूलद्रव्ये ही संज्ञेचा वापर करून वापरली जातात. मी तुम्हाला आधीच सांगितलं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनला आपण काय लिहितो? H असं लिहितो. म्हणजे त्यांची हायड्रोजनची संज्ञा काय आहे? H आहे. ठीक आहे. ऑक्सिजनची काय आहे? O आहे. अशा पद्धतीनुसार मूलद्रव्ये जे आहेत ही काय असतात? संज्ञेचा वापर करून वापरले जातात. मूलद्रव्याचे 3 भाग पडतात. पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि तिसरा आहे धातू सदृश्य. ठीक आहे. तर मूलद्रव्य तुम्हाला सांगितलं की 1661 मध्ये रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने ती मूलद्रव्याची जी आहे संज्ञा मांडली. व्याख्या जी आहे अँटनी लॅव्हायसियर या फ्रेंच शास्त्रज्ञाने मांडली. आणि व्याख्या काय आहे? मूलद्रव्य हा जो आहे सर्व द्रव्याचा अविभाज्य घटक आहे. साधारणतः निसर्गामध्ये 92 मूलद्रव्ये आढळतात आणि सर्व मिळून एकूण 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत. तसे पाहता निसर्गामध्ये 94 मूलद्रव्ये आढळतात. त्यापैकी 2 जे आहेत ज्यामध्ये नेप्ट्युनियम आणि प्लुटोनियम हे जे आहेत हे 2 मूलद्रव्ये खूपच कमी प्रमाणात आढळतात. नेप्ट्युनियम हा 93 नंबरचं मूलद्रव्य आहे आणि 94 नंबरचं जे आहे प्लुटोनियम आहे. ठीक आहे. आता मूलद्रव्याची जी संज्ञा आहे ही ग्रीक, लॅटिन आणि कुठल्या जर्मन भाषेतून घेतलेली आहे. विश्वामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य हायड्रोजन म्हणजेच डायहायड्रोजन असून पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य जे आहे ऑक्सिजन आहे. आणि वस्तुमानाच्या नुसार जर विचार केला तर पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य कुठलं आहे? लोह आहे. त्यानंतर कोणत्याही भौतिक आणि रासायनिक पद्धतीनुसार आपल्याला मूलद्रव्याच्या कणांचं विभाजन करता येत नाही. आणि मूलद्रव्य जे आहे हे संज्ञेचा वापर करून दर्शवतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन H, ऑक्सिजन O अशा पद्धतीनुसार. आणि मूलद्रव्यांचे 3 घटक पडतात. मूलद्रव्याचे जे आहे 3 पद्धतीमध्ये विभाजन केलेले आहे. 3 घटकात विभागले गेलेले आहेत. पहिला घटक आहे धातू, दुसरा घटक आहे अधातू आणि तिसरा घटक आहे धातू सदृश्य. ठीक आहे. आता धातू, अधातू आणि धातू सदृश्य आपण बघून घेऊ. ठीक आहे. धातूंचं जे विभाजन आहे ते आपण बघून घेऊ. धातूंचं 3 गटामध्ये विभाजन: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. तर धातू जर म्हटला तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मेटल. निसर्गात एकूण 70 मूलद्रव्ये जे आहेत ते धातू आहेत. किती? 70 मूलद्रव्ये जे आहेत ते धातू आहेत. यामध्ये कोणकोणते गुणधर्म असतात तर यामध्ये यांना काठिण्य असते, वर्धनीयता असते, तन्यता असतो, धातूंना चकाकी असते, त्यांना उष्णता दिली तर ते हीट होतात म्हणजेच त्यांच्यामध्ये उष्णता आहे, आणि ते विजेचे सुवाहक असतात. ही धातूंचे गुणधर्म आहेत. आणि जनरली जर पाहिलं तर धातू जे आहे स्थायी स्थितीमध्ये आपल्याला आढळतात. त्यामध्ये अपवाद आहे. पारा आणि गॅलियम हे 2 धातू असून सुद्धा ते द्रवरूप आहेत. जनरली जर पाहिलं तर सामान्यतः जे धातू आहेत आपल्याला स्थायी स्थितीमध्ये आढळतील. फक्त 2च धातू आहेत, पारा आणि गॅलियम, हे द्रवरूपी आपल्याला भेटतात. उदाहरणार्थ लोहे, शिसे, जस्त, तांबे, पारा, गॅलियम हे सर्व जे आहेत धातूची उदाहरणं आहेत. दुसरं जर पाहिलं तर अधातू. निसर्गामध्ये परत एकूण 22 मूलद्रव्ये जे आहेत अधातू आहेत. हे विजेचे दुर्वाहक असतात, यांना चकाकी नसते आणि हे ठिसूळ असतात. ठीक आहे, म्हणून यांना अधातू म्हणतात. ठीक आहे. स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये हे अधातू असू शकतात. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तिसरा आहे धातू सदृश्य.
हे जे आहे धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. उदाहरणार्थ बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक आणि सेलेनियम असे जे आहेत 3 विभाजन आहे मूलद्रव्यांचं 3 गटामध्ये, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू 70 आहेत, अधातू 22 आहेत. धातू सदृश्य धातू आणि अधातूचे गुणधर्म दाखवतात, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक आणि सेलेनियम. ठीक आहे. धातूंमध्ये काठिण्य असते, वर्धनीयता असते, तन्यता असते, चकाकी असते, उष्णता असते, विजेचे सुवाहक असतात. धातू सामान्य स्थितीमध्ये स्थायी रूपामध्ये आढळतात. पारा आणि गॅलियम हे 2 अपवाद आहेत की द्रवरूपी स्थितीमध्ये आहेत. उदाहरणार्थ शिसे, तांबे, जस्त इत्यादी. ठीक आहे. अधातू जे आहेत एकूण 22 आहेत निसर्गामध्ये. यामध्ये विजेचे दुर्वाहक असतात अधातू. यांना काठिण्य नसते, म्हणजेच ते ठिसूळ असतात आणि ते न चकाकणारे असतात. आणि अधातू जे आहे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्हीपैकी कोणत्याही अवस्थेमध्ये असू शकतात. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार मूलद्रव्ये आणि त्यांचं विभाजन आपण बघितलेलं आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे आपण जो आहे संयोग आणि मिश्रण हा टॉपिक क्लिअर करून उद्या हा चॅप्टर आपला संपवून टाकू. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.